नमस्कार, मी डॉक्टर नितीन पंडितराव नेरे, कन्सल्टंट फिजिशियन सुपरटेक हॉस्पिटल. आज आम्ही पॉडकास्ट घेत आहोत लिगामेंट इंजुरीबद्दल, त्याची ट्रीटमेंट आणि त्याचा आउटकम याबद्दल. तर सर्वात पहिले मी ओळख करून देतो. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर शांतनू आयडे सर. सर आहेत मास्टर्स इन फिजिओथेरपी, स्पोर्ट्स स्पेशालिटी. आणि मागील काही 7-8 महिन्यात आपण बरेच सारे लिगामेंट इंजुरीचे पेशंट या ठिकाणी आपण जीवनदायी योजनेच्या माध्यमातून आपण ऑपरेट केले. यामध्ये बरेचसे प्लेयर्स आणि कॉमन पब्लिकही होती. तर त्या संदर्भात आपण आज हा पॉडकास्ट ठेवला आहे. यात आपल्याला आपण माहिती देणार आहे की लिगामेंट इंजुरी, त्याबद्दल काय काळजी घ्यायची, काय कॉमनली मिस्टेक्स होतात, लोक काय चुका करतात आणि त्याचे भविष्यात काय परिणाम आपल्याला भोगावे लागतात, याबद्दल आपण हा पॉडकास्ट घेतला आहे. तर मी सरांना विनंती करेल की तुम्ही सर्वात पहिले तुमच्या अनुभवाबद्दल आणि तुमच्या आतापर्यंतच्या कामाबद्दल थोडंसं ब्रीफली इंट्रोडक्शन द्यावं. सर, मी जवळपास 2 वर्षापासून 2 वर्षात जर माझ्या केसेस काउंट केल्या, मी ACLच्या रिकन्स्ट्रक्शन झालेल्या, रिहॅब केलेल्या केसेस जर काउंट केल्या, तर एक 50+ केसेस मी 2 ते 2.5 वर्षामध्ये बघितलेल्या आहे. नाशिकमध्ये आल्यापासून एक 20 ते 25 केसेस मी इथं बघितलेल्या आहे. तर त्यानुसार मला बराचसा अनुभव आला की ग्राफ कोणता चांगला राहील, किंवा रिहॅब किती लवकर केलेला परवडेल, किंवा कोणत्याही एक्सरसाइज जर आपण रिहॅबमध्ये ऍड केलाय तर त्या लवकरात लवकर त्या प्लेयरला किंवा त्या पेशंटला रिकव्हरी करता येईल. त्यात अनेक स्पोर्ट्स प्लेयर होते, काही जनरल काम करणारे लोक पण होते. तर असे बरेच मला अनुभव आले की आपण लवकरात लवकर त्या पेशंटला आपण बॅक टू वर्क किंवा बॅक टू स्पोर्ट्स आणण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करू शकतो, ह्या गोष्टींचा मला अनुभव आला. तर आपण आतापर्यंत साधारणतः किती केसेस केल्या आणि याच्यात मॅक्झिमम केसेस कुठल्या होत्या? कुठल्या लिगामेंट इंजुरी कॉमन असते किंवा काय? ह्या एका वर्षामध्ये आपण मॅक्झिमम एक 20 ते 25 केसेस आपण केल्या, आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली लिगामेंट इंजुरीच्या केसेस होत्या, आणि त्यातल्या त्यात ACL लिगामेंट प्लस मेनिस्कस अशा केसेस जास्त होत्या. आणि आपण आपल्या हॉस्पिटलला जे येणारे स्पोर्ट्सचे पेशंट जर आपण पकडले तर त्यातल्या त्यात कबड्डी प्लेयर, रेसलर्स, फुटबॉल प्लेयर आणि काही रग्बी प्लेयर असे पेशंट आपल्याकडे होते. आता जे स्पोर्ट्स प्लेयर तुम्ही म्हटले, आपल्याकडे आपण स्पोर्ट्स प्लेयर केले, ते साधारणतः कुठल्या स्टेटसचे प्लेयर होते? म्हणजे लोकल खेळणारे होते की काय? स्टेट लेवल चे काही प्लेयर होते, काही यंग प्लेयर होते, आणि काही नॅशनल लेवलला खेळलेले, आणि रग्बीचे काही इंटरनॅशनल प्लेयर पण आपल्याकडे आलेले होते. तर साधारणतः काय कंप्लेंट घेऊन येतात हे पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात? जनरली पेशंट येताना जेव्हा लिगामेंट इंजुरी पूर्णपणे झालेली असते, त्यांना माहित असतं की आपलं लिगामेंट तुटलेलं आहे, त्यांना रिपोर्ट त्यांनी डॉक्टरला दाखवलेलं असतं की पूर्णपणे कम्प्लीट टिअर आहे, पण पेशंट ऍक्सेप्ट करायला तयारच नसतो की मला काही झालंय. पेशंट येताना आपल्याला म्हणतो की सर, मला तर पळता येतंय, माझ्या पायाला सूज पण नाहीये, मला तर काही डेली ऍक्टिव्हिटीला काही त्रास होत नाही. पेशंट असं ऍक्सेप्ट करायला तयार नसतो की आपल्याला लिगामेंट पूर्णपणे कम्प्लीट टिअर झालंय आणि त्यासाठी कोणत्या सर्जरीची गरज आहे, ही गोष्ट ऍक्सेप्ट करायला थोडा पेशंट हे करत. जे आपण लिगामेंट इयर म्हणतोय, ही लिगामेंट इयर म्हणजे कुठल्या जॉईंटची आणि कुठल्या कुठल्या लिगामेंट असतात की ज्या कॉमनली तुटतात, आणि ते कुठल्या स्पोर्टमध्ये कॉमन असतात किंवा का कॉमन असतात, हे जरा सांगा. मेनली लिगामेंट इंजुरी नी मध्ये आपण म्हणू तर नी मध्ये ACL लिगामेंट इंजुरी जास्त असतात, आणि ते कोणत्या स्पोर्टमध्ये, ज्याही स्पोर्टमध्ये पायांचा यूज होतो, म्हणजे उदाहरणार्थ फुटबॉल, हॉकी, कबड्डी, ज्या स्पोर्टमध्ये पळणं, धावणं, पळून थांबणं, पळून डायरेक्शन चेंज करणं किंवा उडी मारणं, असे जे स्पोर्ट आहे, पायवटिंग मुवमेंट, जे अचानक डायरेक्शन चेंज करण्याची मुवमेंट, अशा स्पोर्ट्समध्ये लिगामेंट इंजुरी कॉमन आहे. आणि त्या 2 प्रकारच्या असतात, एक कॉन्टॅक्ट इंजुरी आणि दुसरी नॉन कॉन्टॅक्ट इंजुरी. कॉन्टॅक्ट इंजुरी म्हणजे एखाद्या प्रेशर पडल्यामुळे, एखाद्या बाहेरच्या गोष्टीचा प्रेशर पडल्यामुळे
त्या पायाचे लिगामेंट तुटतात. हे झाले कॉन्टॅक्ट इंजुरी. आणि नॉन कॉन्टॅक्ट इंजुरी म्हणजे त्या प्लेअरचा स्वतःहून ते लिगामेंट चुकीचा पाय टाकल्यामुळे किंवा उडी मारताना वेगळ्या डायरेक्शन मध्ये पाय असताना लँड झाल्यामुळे जे तुटतात ते नॉन कॉन्टॅक्ट इंजुरी असं. आता आपण बघितलं बरेचसे पेशंट आपल्याकडे आले, त्यांना इंजुरी पण बऱ्याच काळापूर्वी झालेली इंजुरी होती. पण एनी हाऊ काही पेशंट डिले झाले, काही पेशंट मिसगायडेड होते. तर या बाबतीत काय अनुभव आहे? मी आताच आधी सांगितलं ना की पेशंट ऍक्सेप्ट करत नाही की आपल्याला काहीतरी मोठी इंजुरी झाली आहे किंवा लिगामेंट आपलं पूर्ण तुटलंय. पहिले 1-2 महिने पेशंटचा टाइमपास ह्याच गोष्टीमध्ये होतो की आपल्याला खरंच त्या सर्जरीची गरज आहे का, एसीएल रिकन्स्ट्रक्शनची गरज आहे का, याच्यामध्येच आधी तर पेशंट टाइम त्याचा जातो. तो बऱ्याच लोकांना विचारतो. काही लोक सांगतात की नाही केलेली चांगली, किंवा जी सर्जरी केली तर सर्जरी नंतर तुझा परफॉर्मन्स कमी होऊन जाईल वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या पेशंटच्या कानावर येतात. त्यामुळे पेशंट थोडासा घाबरत असतो, त्याला कॉन्फिडन्स नसतो. कारण बरेचसे असे आपल्याकडे उदाहरणं असतात की त्यावरनं त्या बॅड इम्पॅक्ट पडलेला असतो पेशंटला, की नाही याची सर्जरी झाली होती पण मग याला परत ते आधीसारखा खेळत नाही. जे पेशंट डिले करतात, सर्जरी करायला डिले करतात लिगामेंट इंजुरी नंतर, त्यांच्यामध्ये आपल्याला काय डेफिसिट बघायला मिळतात किंवा काय कॉम्प्लिकेशन आपल्याला बघायला मिळतात? डिले तरी समजा खूप जास्त डिले झाला, वर्ष झालं, तर अशा पेशंट मध्ये ती पायाची मुवमेंट कमी झाल्यामुळे मसल वेस्टिंग म्हणजे पायाची गर्थ कमी होणे, मसल कमजोर होणे किंवा पाय बारीक पडणे आपण म्हणू शकतो, ह्या गोष्टी होतात. माझ्या आपल्याकडे एक पेशंट होता जो स्पोर्ट्स प्लेअर होता आणि त्याचा सिग्निफिकंटली एक पाय खूप जाड आणि एक पाय खूप छोटा हो बारीक पडलेला होता. 1.5 ते 2 इंचने दुसऱ्या पायाची गर्थ कमी होती. त्याने त्याची चाल पण बदललेली होती. हो लिम्पिंग गेट होता. हो. त्या पायांना कॉन्फिडन्स तेवढा आला नाही त्याला परत. शिवाय मेनिस्कस इंजुरी पण होतात. हो सर, मेनिस्कस इंजुरी ही कॉन्सिक्वेन्स असते लिगामेंट इंजुरीची. लिगामेंट नीला स्टेबल ठेवण्याचं काम करतात. जेव्हा लिगामेंट तुटतं, ती कॉन्टॅक्ट इंजुरी असो किंवा नॉन कॉन्टॅक्ट इंजुरी असो, जेव्हा लिगामेंट तुटतं तेव्हा तेवढ्या काळासाठी नी अनस्टेबल होतो. आणि जेव्हा नी अनस्टेबल होतो त्या खालील जी मेनिस्कस म्हणजे गुडघ्याची गादी, ती पण एका प्रकारे स्टेबल ठेवण्याचं काम करत असते गुडघ्याला. जेव्हा लिगामेंट तुटतं त्या इम्पॅक्टनी लिगामेंट तुटल्यानंतर जी हालचाल होते ज्या हाडामध्ये, फिमरमध्ये, त्या हाडामध्ये हालचाल झाल्यामुळे मेनिस्कसही त्या ठिकाणी थोडा डॅमेज होण्याची शक्यता असते. लिगामेंटचा सपोर्ट नसल्यामुळे मेनिस्कसवर जास्त ताण पडत असेल. हो, हे लेटर स्टेजेस मध्ये दिसून येतात. तरी मग काय वाटतं की जर लिगामेंट इंजुरी असेल, जनरली काय होतं आपल्याकडे येताना पेशंट ऑलरेडी डायग्नोज असतात, ते MRI घेऊन येतात किंवा ऑलरेडी क्लिनिकल डायग्नोसिस आलेलं असतं. तर MRI डेफिनेटली MRI हा लिगामेंट इंजुरीसाठी गोल्ड स्टँडर्ड आहे. त्यामध्ये आपल्याला लिगामेंट इंजुरी पण कळते आणि मेनिस्कस इंजुरी पण कळते. आणि मग त्यानुसार आपण इथं आल्यानंतर क्लिनिकल जजमेंट पण आपण घेतो. ऑर्थोपेडिक सर्जन बघतात, फिजिओथेरपिस्ट बघतात आणि त्यानुसार आपण पुन्हा क्लिनिकल जजमेंटवरून ठरवतो की लिगामेंट इंजुरी किती सिग्निफिकंट आहे, नी किती इन्स्टेबल आहे, हे आपण इथं पुन्हा बघतो आणि त्यानुसार आपण आता पुढची सर्जरी प्लॅन करतो. तर आयडियल टाइम काय असावा सर्जरीचा की जेणेकरून पेशंटला लिगामेंट इंजुरी झाली, तो स्पोर्ट्स खेळतोय, त्याला लिगामेंट इंजुरी झाली आणि त्याने MRI केला, त्याला कळालं की त्याला लिगामेंट ब्रेक झाली त्याची, तर आयडियल टाइम काय असायला पाहिजे सर्जरीचा? एक माझ्या मते एक 10 दिवसामध्ये त्याची स्वेलिंग, जी इमिजिएट स्वेलिंग आलेली असते गुडघ्याला इंजुरी नंतर, ती कमी झाल्यानंतर इमिजिएटली आपण सर्जरी करू शकतो. लवकरात लवकर केलेलं कधीही चांगलं. लिगामेंट इंजुरी झाली, आपण सर्जरी प्लॅन केली, त्याच्या आधी आपण फिजिओथेरपी काही प्लॅन करतो का पेशंटला? हो, जर लिगामेंट इंजुरी झाली आहे, आयडियल काय की म्हणजे लिगामेंट इंजुरीच्या आधी पण फिजिओथेरपी असावी, नंतर पण फिजिओथेरपी असावी, किंवा पहिले मग लिगामेंट ऑपरेट करून घ्यावी मग नंतर फिजिओथेरपी असावी? काय अलीकडे काही रिसर्चेस झालेले, त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलंय प्री हॅब म्हणजे सर्जरीच्या आधी केलेला रिहॅब जो प्रोसेस आहे
म्हणजे लिगामेंट इंजुरी झाली आणि त्यानंतर फिजिओथेरपीने एक्सरसाइज घेऊन त्या पायाची स्ट्रेंथ वाढवण्याकडे 15 दिवस ते 1 महिना जर व्यवस्थित लक्ष दिलं आणि त्यानंतर सर्जरी केली तर सर्जरी नंतरचे रिझल्ट बेटर असतात किंवा तो प्लेयर कम्पेअर दुसऱ्यांची कम्पेअर केलं ज्यांची फक्त नंतर रिहॅब झालेलं आहे त्यांच्या पेक्षा लवकर तो रिकवर होतो असं दिसून आलेलं आहे. आता आपण आपल्याकडे काही सर्जरी केल्या त्यांचा आपण फिजिओथेरपी कितल्या दिवशी चालू करतो आणि जे काही पेशंट आपल्याकडे बाहेरून पण आले ते बाहेरून ऑपरेट करून आले ते आपल्याकडे काही 15 दिवसात आले, काही महिन्याभरात आले, काही 5-6 महिन्यानंतर आले, तर यात काय आहे? आपला प्रोटोकॉल काय आहे? जेव्हा पेशंट बाहेरून येतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला काय चॅलेंजेस जाणवतात? जनरली सर आपण तिसऱ्याच दिवशी सर्जरीच्या तिसऱ्याच दिवशी आपण फिजिओथेरपी स्टार्ट करून देतो. लवकरात लवकर गुडघ्याची हालचाल चालू करून देतो आणि बेसिक एक्सरसाइज आपण चालू करून देतो. आपल्याकडे जे पेशंट आलेले आहेत जे बाहेरून कधी कधी सर्जरी करून पेशंट येतात ते जनरली येतात 15 दिवसानंतर किंवा 15 दिवस तर तरी कमी, काही 1 महिन्यानंतर, 20-25 दिवसानंतर असे पेशंट आलेले आहेत. पण ह्यांच्यामध्ये जी गोष्ट आपण तिसऱ्या दिवशी करतो ती गोष्ट त्यांची 15व्या दिवशी, 20व्या दिवशी किंवा 25 दिवस झाल्यानंतर ती गोष्ट होत असते. म्हणजे त्यांचा जवळजवळ 1 महिना त्यांचा वेस्ट गेल्यासारखा होतो आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना गुडघ्याची रेंज परत न येणे, गुडघा वाकवण्यात, पूर्णपणे सरळ होण्यात, जे आपण समोरची जी थाईची मसल आहे क्वाड्रायसेप त्याचं ऍक्टिव्हेशन होण्यात त्यांना त्रास होतो किंवा ती लवकर होत नाही. ह्या अशा गोष्टी दिसून येतात जे पेशंट लेट चालू करतात किंवा लेट येतात. आतापर्यंत जे पेशंट लेट आलेत आपल्याकडे त्यांच्यामध्ये काही साम्य होतं का की त्यांची काही एखादी कंप्लेंट खूप प्रॉमिनंटली ते घेऊन आले आणि ते आपण फिजिओथेरपी देऊन पण काही प्रमाणात ते राहूनच गेला, असं काही होतं का? हो, पेशंट खूप जास्त लेट झाल्यामुळे जो स्टिफनेस नीला आलेला होता तर रेंज अचीव करणं म्हणजे गुडघा वाकण्याची रेंज नी फ्लेक्शन आपण म्हणतो, ही रेंज काही मुलांमध्ये आपल्याला पाहिजे तशी भेटली नाही जेव्हा ते लेट आले. त्यामुळे आपण एक म्हणू शकतो की रेंज ऑफ मोशन तेवढा अचीव करता नाही आलं आणि नंतर नी स्टिफ झाल्यानंतर मग खूप जास्त आपण मेहनत करून सुद्धा ती एका लेवल पर्यंतच आपण अचीव करू शकलो लेट झाल्यामुळे. आणि त्या मुलाला जवळजवळ 1.5-2 महिन्यानंतर आलेला होता तो. आता ज्या सर्जरीज आपण केल्या आहेत ह्या सर्जरीमध्ये आपण नेमकं काय केले, कुठल्या प्रकारचे आपण ग्राफ्ट टाकले, याच्यामध्ये आपण नॅचरल ग्राफ्ट कुठला घेतो, सिंथेटिक ग्राफ्ट कुठला घेतो, याचा काय ऍडव्हान्टेज आहे? सिंथेटिक ग्राफ्ट ऍडिशनल टाकण्यामागे त्याचा काही फायदा आहे का आपल्याला? अलीकडे आता सिंथेटिक ग्राफ्ट आता आलेले आहे. ॲलोग्राफ्ट आणि ऑटोग्राफ्ट 2 प्रकार असतात जे मॅक्झिमम आपल्याकडे टाकले जातात. ऑटोग्राफ्ट म्हणजे त्याच माणसाच्या पायातून, त्याच पेशंटच्या पायातून 3 साईट असतात, तिथून आपण जनरली ग्राफ्ट काढू शकतो. एक असतं पटेलर टेंडन जे असतं तिथून काढू शकतो, दुसरं असतं हॅमस्ट्रिंग टेंडन जी थाईच्या मागच्या साईडची मसल आहे तिथून काढू शकतो आणि तिसरं असतं पेरोनियस टेंडन जी अँकलच्या साईडची जी मसल आहे पेरोनियस लॉंगस नावाची तिथून काढू शकतो. आणि सिंथेटिक ग्राफ्ट अजून काही आपल्याकडे इतकं कोणी वापरलंय वगैरे असं दिसून आलेलं आहे. आता इंट्रोड्यूस झालेले आहेत ते, त्याचे रिझल्ट अजून त्याच्यावर रिसर्च चालू आहे की ते चांगले किंवा वाईट. आता याच्यात सिंथेटिक ग्राफ्ट मध्ये एक सिंपल स्क्रू आहे, एक बाय स्क्रू आहे, या दोघांमध्ये काही फरक आहे का? मला असं वाटतं एक पेशंट आपल्याकडे आला होता जो बाय स्क्रू टाकून आलेला होता आणि त्याचा तो ग्राफ सेट झालेला होता आणि ड्युरिंग कबड्डी प्लेइंग तो पूर्ण तो ग्राफ तुटलेला होता. याबद्दल काही आहे का, याचा स्टडी काय आहे का? जनरली जे सर्जरी मध्ये स्क्रू युज होतात ते 2 प्रकारचे असतात, टायटॅनियम आणि बायोस्क्रू. बायोस्क्रू म्हणजे विरघळणारा स्क्रू असतो, म्हणजे एका प्रकारे तो स्क्रू कालांतराने पूर्णपणे विरघळून जातो आणि त्या ठिकाणी बोन तयार होऊन जातं आणि तो ग्राफ फिक्स होऊन जातो. पण काही रिसर्च मध्ये असं काही ठिकाणी दिसून आलेलं आहे
की ग्राफ पूर्णपणे वितळून जातो, विरघळून जातो, पण त्या ठिकाणी बोन तयार होत नाही. तर तिथला जो स्पेस असतो, टनेल असतो, तो तसाच मोकळा राहून जातो. हे काही पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे किंवा ज्यांच्यामध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सी म्हणू शकतो आपण, तर अशा पेशंटमध्ये दिसून आलेलं आहे. आणि दुसरीकडे टायटॅनियम ग्राफ्ट असतो जो विरघळत नाही, त्याचा जो स्क्रू असतो तो तसाच असतो. तर त्या ग्राफ्टमध्ये असं काही दिसून आलेलं नाहीये. तसं दोघंही ग्राफ्ट चांगले जर पेशंट हेल्दी असेल तर. लिगामेंट सर्जरी केल्यानंतर मग न्यूट्रिशनवरही तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे. हो, नक्कीच. प्रोटीन इंटेक, कॅल्शियम इंटेक, हो हो रेग्युलर एक्सरसाइज हो हो कसं आहे. तर जेवढा महागडा ग्राफ टाकला म्हणजे तो एकदम छान झाला असंही काही नाही. असं काही नाही. असं काय कॉमन मिस्टेक काय करतात प्लेयर्स, म्हणजे ऑपरेटही झालं आणि काही वेळा त्यांच्या ऍक्टिव्हिटी पण त्यांनी रिझ्यूम केल्या, हम्म. तर काही कॉमन मिस्टेक असतात की प्लेयर करतात आणि पुन्हा त्यांना ते काही त्रास होतो. सगळ्यात बेसिक मिस्टेक म्हणजे रिहॅब न करणे. ही सगळ्यात बेसिक मिस्टेक की फिजिओथेरपी न करणे. ऑपरेशन झालं, ऑपरेशन नंतर तुम्ही फिजिओथेरपी चालूच केलेली आहे किंवा त्याला एवढं महत्व दिलं नाही, ही सर्वात बेसिक मिस्टेक. यामुळे पुढे खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरी मिस्टेक, फिजिओथेरपी कमी वेळ करणं. म्हणजे जो एसीएल रिहॅबचा जो पिरियड आहे, टोटल 6 ते 7 महिन्याचा पिरियड आहे. त्यापैकी पहिले 2-3 महिने फिजिओथेरपिस्टच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये तुम्ही रिहॅब करणं गरजेचं असतं. ते शेड्यूल जे आहे ते फॉलो न केल्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास होतो. आणि काही मुलांचं अजून एक चूक होते की ते खूप लवकर खेळायला रिटर्न जातात. फिजिओथेरपी रिहॅब झाल्यानंतर लगेच खेळायला जातात, असं नसतं. जो पिरियड असा आहे की 3 महिने फिजिओथेरपी रिहॅब स्टेप वाईज चालतो. त्यानंतर हळूहळू स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कडे आपण 2 महिने लक्ष देतो. त्याच्याकडे येऊ आपण. तर आपण जो आता फिजिओथेरपी प्रोग्राम इथे करतो आपण, माझ्या होते 3 महिन्याचा प्रोग्राम, याच्यात आपण पेशंटला मोबिलाइज कधी करतो, वेट बिअरिंग कसं आपण स्टेप बाय स्टेप ऍडवाइस करतो, त्याला उडी मारणं कधी आपण ऍडवाइस करतो, त्याला रनिंग आपण कधी ऍडवाइस करतो, आपला कसा प्रोग्राम आहे, 3 महिन्याचा आपण कसा राबवतो. सुपरटेक हॉस्पिटलला आणि सुपरटेक फिजिओथेरपीला आपल्या इथे जो प्रोग्राम आहे 3 महिन्याचा आहे. 3 महिन्यापैकी आपण ऑपरेशन नंतर 3ऱ्या दिवशी सुरुवात करून देतो फिजिओथेरपीची. त्यानंतर आपला मोटो पहिल्या 15 दिवसाचा मोटो असतो की गुडघा अबो 90 डिग्री फ्लेक्शन व्हावा, म्हणजे वाकावा. आणि 1 महिन्याच्या आत किंवा 1 महिन्यामध्ये पेशंटला चालता यावं या दृष्टीने आपण पूर्ण प्रयत्न करत असतो. तर 1 महिन्यामध्ये आपण आपला पेशंट चालायला पाहिजे, हे आपलं एम असतं. आणि वेट बेरिंग जे आपण असतं, जे पेशंटला ऑपरेशन नंतर पायावर वजन टाकण्याचे जे असतं वेट बेरिंग, तर त्याला आपण सुरुवात करतो जेव्हा पेशंटचा गुडघा पूर्णपणे स्ट्रेट होतो, म्हणजे टर्मिनल नी एक्सटेन्शन ज्याला आपण म्हणतो. पूर्णपणे गुडघा स्ट्रेट होऊन जेव्हा पेशंट उचलायला लागतो पाय, म्हणजे बऱ्यापैकी क्वाड्रायसेप मसल ही स्ट्रॉंग होते, त्यानंतरच आपण वेट बेरिंग चालू करतो. तर असं असतं. आणि सेकंड मंथ मध्ये आपण काय करतो की पेशंट एकदा चालायला लागल्यावर त्याच्या गेटकडे, चालण्याची जी स्टाईल आहे त्याची, काही पेशंट थोडे लंगडत चालत असतात, तर पूर्णपणे व्यवस्थित चालण्याकडे लक्ष, आणि एका प्रकारे रनिंग किंवा जॉगिंग च्या दिशेने आपण जातो. तर सेकंड मंथ मध्ये उभं राहून एक्सरसाइज करणं, म्हणजे स्क्वॉट, लंजेस वगैरे अशा एक्सरसाइज साठी आपण त्या पेशंटला तयार करतो. आणि सेकंड मंथच्या शेवटीपर्यंत तो पेशंट व्यवस्थित एक्सरसाइज उभं राहून करू शकतो, म्हणजे क्लोज चेन एक्सरसाइज ज्या आहेत त्या व्यवस्थित करू शकतो. राहिलं आता थर्ड मंथ मध्ये, तिथं जम्पिंग ऍक्टिव्हिटी येतात, बेसिक प्लायोमेट्रिक एक्सरसाइज, ज्या एक्सरसाइज मध्ये उड्या मारणं किंवा जोरात पळणं ह्या गोष्टी येतात. अशा एक्सरसाइज थर्ड मंथ मध्ये चालू होतात. थर्ड मंथ मध्ये बऱ्यापैकी प्लेअरला कॉन्फिडन्स येऊन जातो. आता हे नॅशनल प्लेअर आहे, आपण कॉमन पब्लिकचं तो सोडून देऊ, त्याला तो चालायला लागला, वेट बेअरिंग करायला लागला, कदाचित त्याच्यासाठी त्याचं सफिशियंट होऊन गेलंय आणि तो त्याचं रुटीन जॉईन करू शकतो. जो प्लेअर आहे, नॅशनल प्लेअर आहे, की ज्याला त्याचा परफॉर्मन्स अतिशय महत्वाचा असतो, तर अशा पेशंटला लिगामेंट सर्जरी नंतर पुन्हा स्पोर्ट्स जॉईन करण्यासाठी काय क्रायटेरिया आहे?
म्हणजे कुठल्या स्टेजला आपण त्याला अलाउ करतो की तुझं आताच खेळ म्हणून? आधी तर 7 महिन्याचा जो शेड्यूल आहे ते त्यांनी पूर्ण केलेला असावा. जनरल क्रायटेरिया असे बरेच क्रायटेरिया आहे, पण त्यापैकी आपण काही जे क्रायटेरिया फॉलो करतो ते मी तुम्हाला सांगतो. त्यात असतं सिंगल लेग ट्रिपल हॉप टेस्ट नावाची टेस्ट असते. त्यामध्ये एका पायावर आपण 3 उड्या मारायला लावतो पेशंटला. ते ऑपरेटेड आणि नॉन ऑपरेटेड दोन्ही पायांना आपण ती टेस्ट घेतो आणि अंतर बघतो किती अंतरावर चांगल्या पायाने आणि सर्जरीच्या पायाने. तर ते जो चांगला पाय सर्जरीचा पाय आहे तो चांगल्या पायापेक्षा 90% तरी तेवढं त्याचं अंतर त्यांनी केलं पाहिजे. ही एक पहिली गोष्ट असते. दुसरं असतं गर्थ मेजरमेंट आपण घेतो. दोन्ही पायांची गर्थ मेजर करतो आपण. दोन्ही पायांच्या गर्थ मध्ये 1 इंचपेक्षा जास्त डिफरन्स नको किंवा 1 इंचपेक्षा कमी पाहिजे डिफरन्स. जो गर्थ थायचं जो सर्कम्फरन्स आहे त्याचा. तिसरं त्याला कोणत्याही प्रकारचं पेन नाही पाहिजे. आणि काही ऍजिलिटीच्या पण टेस्ट आपण ज्या ग्राउंडवर घेतो त्यामुळे आपल्याला कळतं की ह्या पेशंटची ऍजिलिटी वगैरे कशी आहे. आणि बॅलन्स जो फॅक्टर आहे बॅलन्स साठी सुद्धा आपण स्टार एक्सकर्शन टेस्ट आहे त्याचा किट आहे आपल्याकडे. आपण त्याच्यावर आपण स्टार एक्सकर्शन टेस्टही घेतो. त्याचे पॅरामीटर्स आपण चेक करतो की दोघं लेफ्ट आणि राईट लिम्बचे सेम आहे किंवा किती डिफरन्स आहे ते चेक करतो. आणि ते समाधानकारक असल्यावरच आपण पेशंटला अनुमती देतो की तुम्ही स्पोर्टमध्ये खेळू शकता. आता आपण एक साधारणतः कुठले कुठले पेशंट केले, ते कुठल्या कुठल्या नॅशनल लेवल हे ते असे काही आठवणीतले पेशंट आहेत का ते जे चांगले? नाव न घेता, नाव जरी नाही घेतलं तरी चालेल, पण गावानुसार की इथला पेशंट हा होता वगैरे असं काही? नाशिक मधले तर पेशंट आपण बरेच बघितलेच. तर त्या व्यतिरिक्त आपल्याकडे संभाजीनगरचे भरपूर पेशंट आले होते. बऱ्यापैकी प्रो कबड्डी मधले आपल्याकडे प्लेयर येऊन गेलेले आहेत. नगर जिल्ह्यातून आपल्याकडे भरपूर पेशंट आले आहेत. अलीकडे रायगड जिल्ह्यातून आपल्याकडे लांबून पेशंट आलेले आहेत. पुण्याचे आपल्याकडे काही पेशंट येऊन गेलेले आहेत. आणि जवळपासचे जे जिल्हे आहेत तिथून बरेच पेशंट आपल्याकडे रिहॅबसाठी आणि सर्जरीसाठी येतात. तर एक हिंद केसरी माझ्या होती कॉम्पिटिशनचा पण आपण पैलवान केला, त्याची काय इंजुरी होती? त्याला सर त्याचा स्प्रेन होता. ACL ला स्प्रेन होता आणि मेनिस्कस इंजुरी होते. मेनली त्याचं मेनिस्कस साठी ऑपरेट झालं होतं. तर तो पण एक आपल्याकडे 1-1.5 महिना रिहॅब साठी होता. त्याची इंजुरी जी होती ती त्याने आधी दुसरीकडे रिहॅब चालू केला होता, पण तिकडे समाधानकारक नसल्यामुळे मग तो आपल्याकडे आला होता. त्यानंतर आपण पूर्णपणे त्याला रिटर्न टू स्पोर्ट नेलं होतं. आता आपण या दूरच्या पेशंटसाठी आपल्याकडे रेसिडेन्शियल फॅसिलिटी पण अवेलेबल केली की जेणेकरून ह्या पेशंटला इथे बाहेरून प्रवासाची गरज पडायला नको. इथल्या इथं त्यांनी थांबून दररोज 2 टाइम त्यांनी फिजिओथेरपी घ्यावी अशी आपण सोय केलेली आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? तर ते चांगलंच आहे, कारण ज्या ठिकाणी सर्जरी होते एकदा सर्जरी झाल्यानंतर पेशंटला चालणं वगैरे ह्या गोष्टी निदान एक 10 ते 15 दिवस तरी त्याला अवघड जात असतात. अशा वेळेस तिसऱ्या दिवशी फिजिओथेरपी चालू करणं त्या पेशंटसाठी अवघड असतं. की सर्जरी केल्यानंतर पेशंट घरी गेला त्यानंतर तिथून परत फिजिओथेरपी सेंटर पर्यंत येण्याची जी गोष्ट असते ती त्या पेशंटसाठी अवघड असते. तर त्यांच्यासाठी तर ते बेटरच आहे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये सर्जरी झाल्यावर तिसऱ्या दिवशी फिजिओथेरपी चालू होते, तुमची राहण्याची सोय तिथं होती आणि त्या पेशंटला येण्या जाण्याचाही जास्त त्रास होत नाही. तर आपण तो 3 महिन्याचा प्रोग्राम तसा राबवतो. हो सर, अजून काही स्पेशल कमेंट ACL PCL लिगामेंट बद्दल, किंवा जे काही प्लेयर्स ऐकत असतील किंवा जे पेशंट असतील ज्यांचे लिगामेंट तुटलेले असतील त्यांच्यासाठी काही खास मेसेज? माझं एवढंच म्हणणं आहे की ACL लिगामेंट इंजुरी ही इग्नोर करण्यासारखी नाहीये. जास्त आपण आता त्याला जितकं लेट केलं तितकं तुम्हाला त्याचे दुष्परिणाम जे दिसून येतील. लवकरात लवकर आणि इफिशियंट ज्या गोष्टी आहे, ज्या लवकरात लवकर तो पाय नीट होण्यासाठी ज्या गोष्टी आहे त्या करणं गरजेचं आहे. आणि लिगामेंट इंजुरी आजकाल तर असं राहिलं नाही की लिगामेंट इंजुरी झाली, सर्जरी झाली तर तो मुलगा बाजूला बसेल किंवा त्या आयुष्यभर त्याला खेळता येणार नाही, असं आम्ही
प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की असं होत नाही. तुम्हाला इंजुरी झाली, लिगामेंटची सर्जरी जरी झाली, तुमचा परफॉर्मन्स बेटर होईपर्यंत आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देतो आणि परफॉर्मन्स बेटर झाल्यावरच आम्ही अनुमती देतो खेळायची. त्यामुळे इथून निघालेला जो पेशंट आहे त्याला परत लिगामेंट तुटण्याची शक्यता ही 99% नाही. नक्की. थँक्यू वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सर. सगळ्यांना पुन्हा एकदा मी सांगतो, लिगामेंट इंजुरी ही झाल्यानंतर तर व्यायामाचा हा रोल तेवढाच फार महत्त्वाचा असतो. आणि बऱ्याच वेळा आमच्याकडे पेशंट येतात, त्यांना ते आम्हाला सांगतात की आम्हाला यांनी सांगितलं की काही गरज नाही, कॉन्झर्वेटिव्ह होईल. पण त्या पेशंटमध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन हे दिसतात. त्यांच्या गाद्या फाटून जातात किंवा त्यांचे पाय बारीक पडतात, त्यांच्या मसलची स्ट्रेंथ कमी होऊन जाते. असे बरेचसे प्रॉब्लेम असतात की जे व्हायला नको. या कॉमन चुका असतात की जे बरेचसे प्लेयर्स आणि कॉमन मॅन पण करतात. तर या गोष्टीवर आपण लक्ष द्यायला पाहिजे. दुसरं की बऱ्याच वेळा ओल्ड पर्सनमध्ये पण ह्या गोष्टी जाणवतात आणि त्यांनाही असे सल्ले दिलेले असतात की अरे काय लिगामेंटचं ऑपरेशन करायचं, आपण त्यापेक्षा 5 वर्षानंतर जॉईंट रिप्लेसमेंटच करू. आणि मग तेवढ्या वेळामध्ये त्यांच्या गाद्या खराब होतात, खूप सारं त्यांना दुखणं असतं आणि खूप सारे पेन किलर खावे लागतात. त्या पेन किलरचा पूर्ण शरीरावर, किडनीवर वाईट परिणामही होतो. या सगळ्या गोष्टींपासून आपण वाचायला पाहिजे, एक जेन्युइन सल्ला घ्यायला पाहिजे. आणि फिजिओथेरपीचा रोल हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही इंजुरी झाल्या आधी फिजिओथेरपीचा रोल घ्यायला पाहिजे. प्रामुख्याने आज ह्या पॉडकास्ट घेण्यामध्ये आमचाही शिवाय माझं तोच एक उद्देश होता की लिगामेंट इंजुरी, त्याच्यापासून होणारे कॉम्प्लिकेशन्स ते आपल्याला कसे थांबवता येतील आणि सर्जरी केल्यानंतर पुढचं काय भविष्य असतं, पुढचं फ्युचर काय असतं, हा तुमच्यासमोर मांडायचा एक प्रयत्न होता. शिवाय जो कॉमन मॅन आहे, या कॉमन मॅनला इंजुरी झाल्यानंतर त्यांना पूर्ण पायावर चालवणं हा तर एक भाग होताच. पण जे काही स्पोर्ट्स प्लेअर आहे, ह्या स्पोर्ट्स प्लेअरला त्यांची इफिशियन्सी कमी न होऊ देता, त्यांचा परफॉर्मन्स कमी न होऊ देता, कोणी नॅशनल प्लेअर जर असेल तर त्यांना पुन्हा त्या नॅशनल प्लेअरला तेवढेच ताकदीने उतरण्याची ताकद पुन्हा यावी, यासाठी हे प्रोग्राम सरांनी 3 महिन्याचा प्रोग्राम हा जो आपल्याकडे आता आपण सध्या राबवतोय आणि त्या प्रोग्रामचा आत्तापर्यंत जवळजवळ 25 ते 30 नॅशनल प्लेयर्सने याचा फायदा घेतलाय. तो फायदा आपणही घ्यावा, हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचावा. असे जे काही पेशंट असतील त्यांना हा व्हिडिओ आपण जरूर पाठवावा. आम्ही नक्कीच त्यांना मदत करू. सुपरटेक हॉस्पिटल नाशिक हे नांदूर नाक्यावर आहे. हे मल्टी स्पेशालिटी 50 बेडेड हॉस्पिटल आहे. आपल्याकडे प्रायव्हेट इन्शुरन्सेस तसेच जे इकॉनॉमिकली पुअर आहे यांच्यासाठी महात्मा फुले आरोग्य योजने थ्रू आपण फ्री लिगामेंट सर्जरी करतो. प्रधानमंत्री आरोग्य योजने थ्रू पण आपण करतो. तर याचा फायदा आपण घ्यावा. आणि जर कोणाला अशा प्रकारच्या सर्जरीची गरज असेल किंवा ऑपरेशन झालेलं असेल, पायाची तुमचा स्टिफनेस गेलेला नसेल किंवा समाधानकारक तुमचा स्पोर्ट्स परफॉर्मन्स नसेल, तर खाली दिलेल्या नंबरवर आपण जरूर कॉन्टॅक्ट करावा. आम्ही आपल्यासाठी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा मी सरांचे आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपण सगळ्यांचे आभार मानतो. जरूर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. अजूनही असे बरेचसे मेडिकल प्रॉब्लेम्स आम्ही आपल्यासमोर घेऊन येणार आहेत. त्यासाठी आपण सगळ्यांनी आमच्याबरोबर राहावं ही इच्छा. थँक्यू.